नमस्कार मंडळी, मी स्वराली रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत करत आहे. आज आपण एक अशी फेवरेट मस्त स्वीट अशी छान अशी रेसिपी बनवणार आहोत, ती म्हणजे बासुंदी. बासुंदी म्हटलं की लहान आणि मोठ्यांच्या सर्वांनाच खूप स्वीट पदार्थ आवडणारा पदार्थ आहे हा बासुंदी. तर खूप सुंदर झालेली आहे रेसिपी, तुम्ही पाहू शकता, खूप भारी. आणि जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर त्यांनी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशाच छान छान रेसिपी त्यांना पाहायला मिळणार आहेत. खूप दिवस झाले रेसिपी अपलोड केलेली नव्हती, तब्येत ठीक नसल्यामुळे रेसिपी अपलोड केलेली नाही आहे. पण आज बासुंदीची रेसिपी तुमच्याशी बरोबर शेअर करणार आहे. चला तर वेळ न व्हायला घालता पटकन रेसिपी स्टार्ट करूया. अर्धा लिटर दूध घेणार आहोत आपण आणि ते दूध खूप छान असं बॉईल करून घेणार आहोत आपण. आटवून घ्यायचं आहे थोडंसं ते दूध. जेवढं जास्त आटवू तेवढी बासुंदी आपली खूप छान होणार आहे आणि खूप सुंदर दिसणार आहे ती. त्याचं हे पण टेक्स्चर पण खूप छान येणार आहे त्याला. बॉईल करायला ठेवूयात आपण हे दूध छान. मी हे म्हशीचं दूध घेतलेलं आहे. म्हशीचं खूप सुंदर दूध आहे, घट्टपणा आहे त्याला. आणि पटकन रेसिपी आपली होणार आहे, जास्त वेळही लागणार नाही ह्या रेसिपीला. तुम्ही पाहू शकता छान दूध बॉईल झालेलं आहे आणि आटवून पण घेणार आहोत आपण. हे थोडंसं एकाच पद्धतीने मिक्स करून घेऊयात. हे दूध छान पाहू शकता, छान उकळी आलेली आहे दुधाला. आणि त्यामध्ये आपण नंतर साखर ॲड करणार आहोत. 1 वाटी साखर घेणार आहे अर्धा लिटर दुधासाठी. तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार कमी जास्त, तुम्हाला कसं गोड आवडतं त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आणि खूप छान अशी साखर मिक्स झाल्यानंतरच आपण त्याच्यामध्ये दुसरे पदार्थ टाकणार आहोत. छान अशी साखर मिक्स करून घेऊया, हलवून घेऊया व्यवस्थित ते. तुम्ही पाहू शकता छान दुधाला उकळी आलेली आहे. आणि मिक्स झाल्याच्या नंतरच आपण त्यामध्ये अर्धा लिटर दुधासाठी 50 ग्रॅम खवा घालणार आहोत. त्यात खव्याने खूप सुंदर अशी घट्टसर अशी आपली बासुंदी होणार आहे. पण ही साखर पूर्णपणे त्यामध्ये विरघळल्यानंतरच आपण खवा त्यामध्ये ॲड करूयात. आता साखर पूर्ण विरघळलेली आहे आणि हा 50 ग्रॅम खवा आपण अर्धा लिटर दुधासाठी त्यामध्ये ॲड करणार आहे. आणि हा फ्रेश खवा आहे, त्यामुळे हा किसून वगैरे घेण्याची काही गरज नाही आहे. हा फ्रेश असला की पूर्ण हाताने सुद्धा तो एकदम बारीक होतोय. पहा, तुम्ही खवा आणतानाच तो मार्केटमधून फ्रेश खवा आणायचा आहे. आणि पाहू शकता पूर्ण टाकलेला आहे तो 50 ग्रॅम खवा. त्यांनी आपल्या बासुंदीला खूप छान टेक्स्चर येणार आहे. पाहू शकता त्याचा कलर पण थोडा थोडा चेंज होत चाललेला आहे. आणि हा खवा आपण त्या दुधामध्ये पूर्णपणे मिक्स करून घेणार आहोत. आता पाहू शकता तुम्ही, जास्त मेहनत करायची पण गरज नाहीये. तो खवा फ्रेश असल्यामुळे पूर्ण त्या दुधामध्ये विरघळून चाललेला आहे. मिक्स करून घेऊया पूर्ण तो. जास्त आपल्याला मेहनत घ्यायची गरजच पडत नाही जर खवा फ्रेश असेल तर. आणि जर फ्रीजमध्ये ठेवला असेल तुम्ही खवा, तर तो पूर्ण बाहेर काढून घ्यायचा आणि त्यानंतरच मग तो छान असा हे झाल्याच्या नंतरच, मऊसूत झाल्याच्या नंतरच त्यातमध्ये ॲड करायचा. तुम्ही पाहू शकता कलर पूर्ण चेंज झालेला आहे बासुंदीचा. खूप छान होती. लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा स्वीट पदार्थ आवडणारा आहे. आणि तुम्ही माझी रेसिपी पाहून नक्की ट्राय करा आणि कशी झाली तीही कमेंटमध्ये मला कळवा. पाहू शकता खूप छान बॉईल झालेला आहे. हे पूर्ण खवा त्यामध्ये ॲड झालेला आहे, मिक्स झालेला आहे. आणि त्यानंतर आपण त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालणार आहोत. मी त्याचे ड्रायफ्रूट्सचे काप करून घेतलेले आहेत. बदाम, काजू आणि पिस्ते
यांची भरड करून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता खूप बारीक अशी भरड नाही केलेली मी, थोडीशी जाडसरच ठेवलेली आहे. मला अशीच आवडती. तुम्हाला पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता, बारीक जाड वगैरे जसं तुम्हाला पाहिजे तसं. तुम्ही पाहू शकता ड्रायफ्रूट टाकल्यानंतर खूप सुंदर झालेलं आहे ते. त्याचा टेक्स्चर पहा, खूप छान झालं आहे. बासुंदी जेवढी आटवून देऊ तेवढी सुंदर होती ती. अगदी हॉटेलसारखी दिसतीये बासुंदी. पहा तुम्ही, हॉटेलमध्ये खूप घट्टसर असती, पण आपल्याला म्हणजे मला तरी अशी घट्टसर खूप आवडत नाही. तर मी थोडीशी मीडियममध्येच ठेवणार आहे. आणि ती थंड झाल्यानंतर ती आपोआप घट्टसर होती. आणि त्यानंतर आपण टेस्टसाठी त्यामध्ये विलायची पावडर घालणार आहोत. अर्धा चमचा मी विलायची पावडर टाकलेली आहे त्यात. आणि विलायच्या पावडरनी पण खूप टेस्ट छान येते. आणि अजून एक गोष्ट, आपण त्यामध्ये जायफळ पण घालणार आहोत. जायफळ जर विलायची पावडर नसेल आपल्याकडे तरी चालेल, पण जायफळ मात्र यामध्ये अवश्य ॲड करा. जायफळाने खूप सुंदर टेस्ट लागते त्याची. कोणताही गोडाचा पदार्थ असेल तर तुम्ही एक वेळेस विलायची नाही टाकली तरी चालेल, पण जायफळ अवश्य टाका. थोडंसंच टाका, जास्त प्रमाणात नाही टाकायचं, नाहीतर बासुंदी खाऊन झोपून जाल तुम्ही. जायफळ मिक्स करून घेऊया. अगदी पुरणाची पोळी जरी केली तरी त्यामध्येही जायफळ टाकलं तर खूप सुंदर टेस्ट लागते. तुम्ही पाहू शकता आपली बासुंदी घट्ट झालेली आहे आणि खूप सुंदर असा कलर आलेला आहे त्याला. आणि ही बासुंदी आपल्याला एका बाउलमध्ये काढून घेऊयात आपण. कोणाकोणाला हे आटून झालेली आहे, कोणाकोणाला थंड अशी बासुंदी आवडती फ्रीजमध्ये ठेवून, आणि कोणाकोणाला गरम गरम खायला आवडती. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही खाऊ शकता थंड करून. मला तर फ्रीजमध्ये ठेवून थंड करूनच आवडती, मी तशीच खाणार. कशी झाली आहे बासुंदीची रेसिपी तुम्ही नक्की मला कळवा. तुम्ही पाहू शकता खूप घट्ट झालेली आहे. आपण एका बाउलमध्ये ती बासुंदी काढून घेणार आहोत, पाहू शकता. चला तर मग एका बाउलमध्ये काढून घेऊया आपण ती बासुंदी. वाव, खूप सुंदर यमी यमी झालेली आहे ती. चला, आणि जेवढी जास्त उकळून देऊ आपण, त्याला आटवून देऊ, तेवढाच त्याला फ्लेवर खूप छान येतो तो. पाहूयात आपली बासुंदी रेडी झालेली आहे. आणि पिस्ते टाकल्यामुळं त्यामध्ये वेगळाच असं हिरवं हिरवं खूप छान दिसते पहा. सगळेच पदार्थ टाकल्यावर खूप टेस्टी होते. आणि ज्यावेळेस आपण त्यामध्ये खवा ॲड करतो त्यावेळेस तो घट्टसरपणा त्याला येतो. तुम्ही पाहू शकता खूप छान रेसिपी झाली आहे. त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार